स्त्री शिक्षणाच्या क्रांतीचे बीज रोवणारी, समतेच्या लढ्याची ज्योत पेटवणारी सावित्रीबाई फुले यांचे जीवन म्हणजेच अन्यायाविरुद्धचा निर्धार आणि समाज प्रबोधनाचा दीपस्तंभ आहे. आज 3 जानेवारी 2025 रोजी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती साजरी होत आहे. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी आपल्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह मुलींच्या शिक्षणासाठी आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक प्रबोधनासाठी कविता लिहिल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्यावरही काव्यरचना केल्या. आजच्या दिवशी त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार करण्यासाठी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम राबवले जातात. त्या नेहमी म्हणायच्या, शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य. सावित्रीबाई फुले म्हणाल्या, स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण समाजही शिक्षित होईल. समतेचा संदेश त्यांनी दिला. जगण्यासाठी समानतेचा विचार आवश्यक आहे, असे त्यांचे नेहमीचे म्हणणे होते. स्त्री सशक्तीकरणाची प्रेरणा त्यांनी दिली. सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणाही दिली. संघर्षातून निर्माण झालेले यश यावर ते नेहमी बोलायचे की संघर्ष हा समाजाच्या प्रगतीचा पाया असतो. सावित्रीबाईंनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले. नेहमी त्या बोलायच्या, कवितेतून काहीतरी प्रबोधन. आकाशात उंच उडायचे असेल तर पंख ज्ञानाचे असले पाहिजेत. आकाशात उंच उडायचे असेल तर पंख ज्ञानाचे असले पाहिजेत. या प्रकारच्या काव्यांद्वारे त्यांनी नेहमी प्रेरणा दिली. अशाच अन्य अपडेट्ससाठी बघत रहा पोलीस टाइम न्यूज.